नमस्कार मित्रांनो, मी सचिन कापुरे। आज आपण आलेलो आहो उज्जैनपासून अगदी 7 किलोमीटर अंतरावर कालभैरव मंदिरावर। तर बघूया मंदिराचं वैशिष्ट्य। इथे या दारूचाच प्रसाद या महादेवाला देतात, असे सर्व लोक हा प्रसाद घेतात। धन्यवाद। हेच ते उज्जैन जवळील कालभैरव मंदिर। याच मंदिरामध्ये श्री कालभैरव भगवान हे मदिरा प्राशन करतात, मदिरेचं सेवन करतात व मदिरेचाच प्रसाद घेतात। असं हे आश्चर्यकारक मंदिर मी प्रथमच बघत आहे, कारण मदिरा प्राशन करणारे देव हे मी प्रथमच बघतोय आणि खरंच हे अद्भुत मंदिर मला दिसत आहे। चला तर बघूया या मंदिराचं खास वैशिष्ट्य काय आहे आणि हे भगवान मदिरा प्राशन का करतात। या मंदिराचे बांधकाम 9व्या शतकापासून ते 12व्या शतकाच्या दरम्यान बांधले गेले आहे, जे त्या काळातील राजा भद्रसेनने केले आहे। स्कंद पुराणानुसार हे मंदिर भद्रसेन राजाने बांधलेले आहे असे सांगण्यात येते। प्रसिद्ध असे कालभैरव मंदिर मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन शहरात शिप्रा नदीच्या काठावर आहे। हे मंदिर ज्या ठिकाणी आहे ते भैरवगड म्हणूनही ओळखले जाते। हे भगवान शिवाचे रुद्र रूप भैरव बाबा यांना समर्पित आहे। या भव्य मंदिराला लाखो लोक भेट देत असतात, लाखो भाविक इथे येतात। अनेक रहस्य आणि इतिहासाच्या कथा या मंदिराशी निगडीत आहेत। स्कंद पुराणानुसार मुख्य मंदिर राजा भद्रसेननेच बांधले असे सांगतात। त्या काळातील अनेक प्राचीन मूर्तीही सापडल्या आहेत। आपल्या भारत देशावर मुघलांचे हल्ले वाढू लागले आणि त्यांनी आपली अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली, पण कालभैरव मंदिराला ते शोधू शकले नाही। त्यांच्या कथेचा आणि पुनर्रचनेचा काळ मराठ्यांच्या काळातील। मुघल आक्रमकांनी पश्चिमेपासून उत्तर भारतापर्यंत खूप रक्तपात घडवला होता। त्यांचे सैन्य शांततेचा संदेश घेऊन आले नव्हते, तर रक्ताच्या नद्या वाहून आले। परंतु दक्षिणेतील मराठा योद्ध्यांनी हार मानली नाही। पराभूत होऊनही मराठा राजा आणि सैनिकांनी लढा चालू ठेवला आणि त्यांच्या हातून अनेक राज्ये हिसकावून घेतली। त्याचवेळी एक महान राजा महादजी शिंदे होते। त्यांचा मुघल आक्रमकांनी पराभव केला होता। पानिपतच्या 3ऱ्या युद्धापूर्वी महादजी शिंदे यावेळी भैरव मंदिरात आले आणि त्यांनी आपली पगडी भैरव बाबांना दिली आणि विजयानंतर मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली। काही दिवसानंतरच महादजी शिंदे यांना विजय मिळाला आणि त्यांनी मंदिराचे मोठे बांधकाम करून घेतले। तेव्हापासून आजपर्यंत शिंदे राजघराण्यातील त्यांची शाही पगडी भैरव बाबांच्या दरबारात येते। येथील कालभैरवाच्या मुख्य मूर्तीशी निगडीत एक रहस्य आहे, जे या मंदिराचे रहस्य आणखी वाढवते। वास्तविक कालभैरवाच्या मूर्तीला प्रामुख्याने दररोज भक्तांकडून मद्य अर्पण केले जाते। भक्त येथे दारूची बाटली आणतात आणि पुजाराला देतात। पुजारी जेव्हा ती दारू कालभैरवाच्या तोंडाजवळ ठेवतात, तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती आतमध्ये शोषून घेतली जाते। आजपर्यंत लाखो आणि करोडो लिटरची दारू येथे भाविकांनी अर्पण केली आहे। त्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी मुघल आणि इंग्रजांनी अनेक वेळा तपास केला, परंतु कोणतेही वैज्ञानिक तथ्य उघड झाले नाही। या मंदिराभोवती मोठी भिंत बांधण्यासाठी उत्खनन सुरू असतानाही या मंदिराचे रहस्य जाणून घेण्यासाठी लाखो भाविक इथे पोहोचले। काही लोकांचा असा अंदाज होता की या मंदिराच्या खाली किंवा आजूबाजूला एक गुफा आहे, जिथे ही सर्व दारू जाते, पण अशी गुहा आजपर्यंत सापडलेली नाही। त्यामुळे या मंदिरावरील लोकांची श्रद्धा अधिकच वाढली। भारतीय पुरातत्व विभाग व नासाचे काही सायंटिस्ट इथे आले होते की ही दारू जाते कुठे, परंतु त्यांच्याही हाती काहीही लागले नाही। ही दारू कुठेही सापडली नाही। असं या मंदिराचं रहस्य, अद्भुत रहस्य अजूनही कायमच आहे। हे मंदिर तंत्रमंत्र विद्यावाल्यांचे आहे।
इथे या कालभैरवच्या महादेवाला कालभैरव सुरुवातीपासूनच या मदिराचं सेवन करत होते, म्हणून त्यांना प्रसाद म्हणून हे सर्व वाईन आणि दारू याचाच प्रसाद मिळतो. तर हे सर्व कालभैरव देवाला हाच प्रसाद चालतो आणि हा प्रसाद सर्व लोक इथले घेऊन जात आहेत व आज त्या देवावर टाकून आपल्या बाकीचं काय करतात ते बघूया आपण आता. चला, धन्यवाद. बरेच लोक इथे आपल्या मनोकामना व इच्छा घेऊन येतात व इथे दारूचा नैवेद्य वाहल्यानंतर परत तो त्यांच्या पूर्ण झाल्यानंतर परत एकदा इथे येतात. पांडू, तू काय म्हणत मागणार आहे? जर कधी 2024 मध्ये माझं लग्न झालं तर मी माझ्या पत्नीला घेऊन येते येईल. बघा, असे लोक इथे नवस करतात व नवस केल्यानंतर ते परत इथे सोडायला येतात. काल भैरवांना मदिरा चढवणार आहे. बर, इथे हा मदिराचा प्रसादच आहे, त्यामुळे पांडूने आमच्या मदिराचा प्रसाद घेतलेला आहे व आता ते काल भैरवाला तो प्रसाद चढवायला जात आहे. आपली इच्छा आणि एक धागा इथे बांधावा. आत्ताच आम्ही एका भक्ताला विचारलं की इथे दारू का चढवतात, तर त्याचं म्हणणं असं होतं की इथे दारू शेवटची सोडतात व ते घेणं बंद करतात. परंतु काही भक्तांचं म्हणणं असं आहे की काल भैरवनाथाला इथे खुश करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी त्यांना दारूचा नैवेद्य देतात. येथे काळ्या कुत्र्याला कालभैरवाचे वाहन मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने काळभैरव प्रसन्न होतो आणि व्यक्ती अचानक मृत्यूच्या भीतीपासून दूर राहते. ज्योतिषशास्त्रात कुत्र्याला शनी आणि केतू याचेही प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार कालभैरव हे सूडबुद्धीचे देवता मानले जाते, त्यामुळे त्यांना दारू म्हणजे मदिरा दिली जाते. या मंदिरात मद्य अर्पण करण्याची प्रथा शतकानुशतके चालत आली आहे. वास्तविक कालभैरवाच्या मंदिरात मद्य अर्पण करणे हे दृढनिश्चय आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच लोक दारू देतात, पण हे मदिरा स्वतः सेवन करू नये. या मंदिरात सुमारे 2000 दारूच्या बाटल्या अर्पण केल्या जातात. ज्योतिषविद्यामध्ये कोणत्याही धर्मशास्त्रामध्ये मदिरा हा भोग चढवण्याचा उल्लेख नाही आहे. यामागे फक्त एक मनोवैज्ञानिक भाव आहे. मदिरा एक वाईट असल्याचे प्रतीक आहे आणि आपण ही वाईट वस्तू देवाला चढवतो म्हणजे आपण त्यातून मुक्त होतो असं आहे. ज्याप्रमाणे महादेवाने भैरव या रूपामध्ये ब्रह्माचे 5ही शीर काटले होते, ते शीर बुराईचं प्रतीकच होतं, म्हणजे वाईट होतं. भैरवनाथाला चढवण्यात येणाऱ्या या वस्तूंचं तामसिक प्रतीक आहे, म्हणून त्या त्यांना चढवल्या जातात. याचा अर्थ आहे आपण त्या तमसमधून बाहेर येणे व शुद्ध होणे असा आहे. हिंदू धर्मात देवदेवतांची पूजा ही तिन्ही रूपात केली जाते. सत, रज आणि तम असे हे गुण आहेत. भैरवबाबांची आपण तामसिक रूपात पूजा करतो, म्हणून त्यांना भोगमधून मद्य अर्पण केले जाते, मांस, मच्छी हे अर्पण केले जाते. या मंदिरात बटुक भैरवाची मूर्ती ही काल भैरवाच्या मूर्तीसमोर झुल्यात विराजमान आहे. इतर देवी देवतांच्या मूर्तीही बाहेरच्या भिंतीवर बसवलेल्या आहेत. सभामंडपाच्या उत्तरेला एक पाताळ भैरव नावाची छोटी गुहाही आहे. स्कंद पुराणानुसार 4 वेदांचा निर्माता भगवान ब्रह्मदेवाने जेव्हा 5वा वेद रचण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना या कामापासून रोखण्यासाठी देवतांनी शिवाचा आश्रय घेतला. ब्रह्माजींनी त्यांचे ऐकले नाही. यावर भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या 3ऱ्या नेत्रातून बटुक भैरव प्रकट केले. या उग्र स्वभावाच्या बालकाने क्रोधित होऊन ब्रह्मदेवाचे 5वे शीर कापले. ब्राह्मण हत्येचे पाप दूर करण्यासाठी ते अनेक ठिकाणी फिरले, पण त्यांना मोक्ष मिळाला नाही. तेव्हा भैरवाने भगवान शंकराची आराधना केली. उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठी अखेर स्मशानभूमीजवळ तपश्चर्या केल्याने या पापापासून मुक्ती मिळेल असे भैरवाला सांगितले आणि हेच ते सध्याचे कालभैरव मंदिर. आणि इथेच त्या उग्र स्वरूपामुळे त्यांना येथे मदिरा हा प्रसाद दिला जातो. आम्ही आत्ता कालभैरवांचं दर्शन घेऊन बाहेर निघालो आहे. आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.